तुमचा एक प्रॉपर्टीचा विषय होता आणि त्या प्रकरणामध्ये तुमच्यावर भूमाफिया म्हणून काही व्यक्तींनी आरोप केलाय, तुमच्या विरोधी पार्टी असेल किंवा मग कोणी माध्यमवाले असतील, तर काय तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? नाही, हो केलेत ना, बरेच त्यांनी आरोप केलेत, नावानिशी आरोप केलेत. आम्ही ह्याच्यासाठी ज्येष्ठ तज्ज्ञांचा आम्ही सल्ला घेतलेला आहोत आणि हे जे आहे सल्ला घेतल्यानंतर काही तथ्य आढळल्यास आम्ही 100% त्यांच्यावर मानहानीचा मी गुन्हा दाखल करणार आहे. मानहानी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. नेमकं प्रकरण काय आहे ते आणि काय काय कंडिशन काय स्टेटस आहे? नाही, जे पेपर्स वगैरे बघावून त्यांनी, ठीक आहे ना, न्यायालयीन लढाई हे सगळ्यात चालत राहते, विषय नाही तो. तू लढाई वेगळी झाली, पण विनाकारण मला बदनाम करणे. मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि वेगळे वेगळे पद उचलेले आहे आणि अनेक ठिकाणी मी पदग्रस्त आहे आता. त्याच्यानंतर ही माझ्या नावानं 54/45/1 म्हटलं हे प्रकरण आहे. नेमकं प्रकरण काय ते सांग. नेमकं प्रकरण काय नाही, हे तर 45/1 जे जागा आहे ही 2006 साली मी घेतलेली आहे आणि त्या दिवशीपासून मी कब्जेदार आहे आणि आता त्याला डेव्हलप करतो. तर सर्व डेव्हलप झाल्यानंतर हे कुठून तरी आलेत की भाई आमची जागा आहे. हे आसपास माझ्याकडेच नाही, ह्याच्या अगोदर बाजूच्या जमिनीवर बी कुठं राहिलेले आहेत की आमचे प्लॉट इथं आहेत, आमचे इथं आहेत. म्हणून तिथं अगोदर बी जे डेव्हलपमेंट झाले, ज्यांचे नाही झाले, त्यांना बी यांनी ह्या लोकांनी त्रास दिलेला आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे ना? न्यायप्रविष्ट नाही, न्यायप्रविष्ट आहे कुठलं की भाई त्यांनी जे आमची जे डेव्हलपमेंट जे आहे ते ह्यांनी महापालिकाला काढा म्हणून ह्यांनी ह्या लोकांनी सांगितल्यानंतर आम्ही हायकोर्टात गेलो. शेवटी महापालिकेहून मोठा हायकोर्टात गेल्यानंतर माननीय उच्च न्यायालयानं आम्हाला ॲज इट इज जैसे ते ठेवण्याचे आदेश दिले की भाई त्यांना दिलेत की भाई हे जे आहे हे डेव्हलपमेंट वगैरे काढायची आता काही आवश्यकता नाही आहे. तर तुमच्यावर जे भूमाफियाचे आरोप झाले त्याबद्दल काय ॲक्शन काय घेणार? तर ठीक आहे, ते आरोप लावायलेत, त्यांनी कसे आरोप लावायलेत, पण मी कायदेशीर सल्ला घेऊन, कायदे तज्ज्ञात सल्ला घेऊन पुढील कारवाई मी बिलकुल करणार आहे. कारण माझं आता मानसीय जे संतुलन आहे माझं बिघडत चाललंय. कारण की मागील वर्षभरापासून सातत्य वेगळ्या वेगळ्या प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मला हे वेळोवेळी हमेशा बदनाम करत आहेत. त्यामुळे माझी बिलकुल मानसिकता आता वेगळी होत चालली आहे. मी पुन्हा सांगतो की माझं कालच महिनाभर अगोदर माझं एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी झालं. एवढं मला मानसिक त्रास यांचा आहे. 3 स्टेंट बसलेले आहेत मला.